2 कोटीचं घर घेतलं, पण 2 मिनिटं नाही रे तुम्हाला आमच्याशी वेळ घालवायला. सगळ्या सुखसुविधा आहेत मला या घरात, पण काय त्या उपभोक्तच येईनात आम्हाला. बरं, मला एक सांग, क्राईमचे चॅनल आत्ता आहेत, तुमच्या लहानपणी होते का रे ते? तरी सगळ्या चौकशा करायचंच ना मी. तूही सगळं सांगायचंस मला, हो ना? का तर आम्ही तुम्हाला वेळ द्यायचो, म्हणून तुम्ही सगळं सांगायचं आम्हाला. आम्ही तुला बोलतो करायचो, म्हणून तू सगळं आम्हाला बोलायचंस. कळतंय का? आणि इथे तर काय, वेळ तर द्या सोडून. तुम्हाला तुमच्या पोराशी बोलायचं झालं ना, तर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बसून फोनवर बोलता त्याच्याशी. तुम्ही असाल त्याचे आई वडील, पण मी पण आजी येणार आहे त्याची, वैरी नाहीये. त्याला डांबून ठेवावं असं मला मुळीच वाटत नाही. रोज वर्तमानपत्रामध्ये त्याच्या वयाच्या पोराच्या रोजच्या वाईट बातम्या ऐकते मी. असं वाटतं ह्या म्हाताऱ्या वयात माझं पोर कुठे अडकून जाऊ नये रे, म्हणून बोलते ना रे मी. पण माझ्या बोलण्याचा अर्थ कधी तुम्ही घेतलाच नाहीत. आजची जनरेशन सकाळी अथर्व शीर्ष आणि संध्याकाळी शुभम कोरती म्हणणाऱ्यातली नाही, हे असं वाटतं तुम्हाला? बरं, जाऊ देत, झालं गेलं ते झालं. आता आपली मी भली, माझी खोली भली. आजपर्यंत तुम्ही दोघांनी माझी खूप काळजी घेतली, माझी काही एक तक्रार नाही. आणि तू तर मला तुझ्या आईप्रमाणे सांभाळलंस. आता सुबत बद्दल पण माझी काही तक्रार नाही. मी आहे तोपर्यंत त्याची काळजी नक्की घे. नंतर तर तुम्ही आहातच.